नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशिफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुना संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र शततारका आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 36 मिनिटांपासून ते 2 वाजून 6 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 12 मिनिटांपासून ते 1 वाजेपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3 वाजून 36 मिनिटांपासून ते 5 वाजून 6 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 9 वाजून 35 मिनिटांपासून ते 11 वाजून 5 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुध मंगळ आणि राहू बरोबर युती योग करणार आहे. ही ग्रहस्थी लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुध मंगळ आणि राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार किंवा देवाणघेवाण या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार होणं, भावनांच्या आहारी जाऊन आर्थिक व्यवहारामध्ये मोठे लॉसेस होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्याशी संबंधित घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. अंदाज चुकू शकतो. याचप्रमाणे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी आरंभ करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकते. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युती योग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा तुमच्या दोघांमध्ये बेबनाव होण्याची शक्यता जास्त राहील.
याचप्रमाणे मिसअंडरस्टँडिंगपासून सुद्धा वाचणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी सुद्धा कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होतील, मिसअंडरस्टँडिंग होईल आणि त्याचं पर्यावसन ब्रेकअपपर्यंत सुद्धा पोहोचू शकेल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातील व्यक्तींकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकतील किंवा त्यांच्याबरोबर मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. याचप्रमाणे कामाचा ओरसुद्धा जबरदस्त राहील, दांडगा राहील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कमिटमेंट प्रोसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. चुकीचे आर्थिक व्यवहार होणं, फसतं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. चुकीची माहिती मिळणं, फसवलं जाणं, मिसगाईड होणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी मिळू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील मंगळ, बुध आणि राहू बरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणामुळे तुमच्या तुमच्या मानसिकतेवरती काही गोष्टींचा अगदी सखोल परिणाम होईल. त्याने स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी जास्त वाढतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील.
दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.